स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समिती चंद्रपूरच्या वतीनं 14 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। MPSC ऑनलाईन परीक्षा व नॉर्मलायझेशन, नीट व TET पेपर फुटी प्रकरण, महाज्योती, बार्टी व TRTIच्या निधीतील कपात, OBC विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहांची गरज तसंच शासकीय नोकऱ्यांमधील वाढतं कंत्राटीकरण या महत्त्वाच्या विषयांवर समिती संघर्ष करणार आहे। विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आंदोलनाची पुढील दिशा आणि रणनीतीही यावेळी जाहीर करण्यात आली। स्पर्धा परीक्षा पारदर्शक व्हावी, पेपर फुटीला आळा घालावा, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि शासकीय भरती प्रक्रिया नियमित व पारदर्शकपणे राबवावी अशा मागण्याही पुढे रेटण्यात आल्या। MPSCने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे। देशामध्ये नीट, टेट हे पेपर फुटले, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। सरकारचं जे काही विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं धोरण आहे ते धोरण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण करणार आहे। बार्टी, महाज्योती, टार्टी या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या निधीमध्ये सुद्धा कपात केलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाची लाट आहे आणि त्यामुळे हा असंतोष सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। यासाठी विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह दिनांक 14 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये विद्यार्थी, पालक आणि नागरिक आणि विविध सामाजिक राजकीय संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत। या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो आहे या विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या आपण पूर्ण करा, अन्यथा आम्ही देशभर विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन